प्रियांनो, प्रथम आपल्या सुरुवातीत देव असला पाहिजे. दुसरं, सेवेमध्ये देव असला पाहिजे. तिसरं, आपल्या प्रवासात देव असला पाहिजे. व आज आपण पाहूया आपल्या प्रयत्नामध्ये देव असला पाहिजे. प्रत्येक दिवशी आपण काही ना काही प्रयत्न करतो. नोकरी नसेल तर नोकरीसाठी प्रयत्न करत असतो. व्यवसाय करणारे व्यवसायासाठी प्रयत्न करत असतात. शिक्षणात यश मिळवण्यासाठी मुलं शिक्षणामध्ये बरेचसे प्रयत्न करत असतात. चर्चसाठी जमीन खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतात. चर्च बांधकामासाठी प्रयत्न केला जातो. मुलीचं लग्न करायचं आहे हा प्रयत्न करतात. घर बांधण्यासाठी प्रयत्न केला जातो. आपल्यातील प्रत्येक जण काही ना काही प्रयत्न हा करत असतो. परंतु आपण जे प्रयत्न करत आहोत त्यामध्ये देव असला पाहिजे. आपल्या सुरुवातीमध्ये देव असला पाहिजे, प्रवासात देव असला पाहिजे, सेवेमध्ये देव असला पाहिजे, प्रयत्नांमध्ये देव असला पाहिजे. जर आपण बारकाईने उत्पत्ती अध्याय 11 पाहिला तर तेथे आपल्याला दिसून येतं, तेथे बऱ्याचशा लोकांनी मिळून एक बुरुज बांधायचा आहे असं म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केला. त्यांनी जो बुरुज बांधण्यासाठी सुरुवात केली, काय त्यामध्ये परमेश्वर होता का? हा माझा प्रश्न आहे. होता का? देव नव्हता. देवाचा उद्देश किंवा देवाची योजना किंवा देवाची इच्छा किंवा परमेश्वराची उपस्थिती काय त्यांच्या प्रयत्नात होती? नव्हती. ते कोणत्या कारणासाठी ते प्रयत्न करत होते, ते बुरुज बांधत होते? सांगायचं तर आपलं नाव करण्यासाठी, आपलं मोठं असं एक नाव करायचं आहे, याच उद्देशाने त्या लोकांनी बुरुज बांधण्यास सुरुवात केली. आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, आज जे प्रयत्न तुम्ही करत आहात ते कोणते प्रयत्न आहेत? काही लोक राजकारणामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तसंच काही लोक व्यवसायामध्ये नफा मिळवायचा आहे यासाठी ते प्रयत्न चालवत आहेत आणि काही लोक परदेशामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात. आज वचन ऐकणाऱ्यांपैकी काही ना काही प्रयत्न तुमचे चालले आहेत. कोणते आहेत ते प्रयत्न? तुमच्या त्या प्रयत्नांमध्ये जर परमेश्वर नसेल किंवा परमेश्वराचं सहाय्य नसेल तर तुमचे ते प्रयत्न अजिबात सफल ठरणार नाहीत. तिकडे काय घडलं? बाबेलचा एक बुरुज, जो गगनचुंबी बुरुज असेल तो बांधायचा आहे असा प्रयत्न त्यांनी चालवला. तेव्हा देवाने काय केलं? परमेश्वराने त्यांच्या त्या प्रयत्नामध्ये गोंधळ निर्माण केला. त्यांच्या भाषेमध्ये परमेश्वराने गोंधळ उत्पन्न केला. एकमेकांचं बोलणं त्यांना समजून येत नव्हतं. सर्व गोंधळ झाला. केवळ गोंधळ होता. काय बोलत आहेत कोणाला काही समजत नव्हतं. त्यांनी त्यासाठी एक नाव दिलं, बाबेल. याचा अर्थ गोंधळ. प्रियांनो, आज येथे बसलेल्या अनेकशा लोकांच्या जीवनामध्ये गोंधळ झालेला आहे. व्यवसाय तर सुरू केला आहे, पण आता पुढे काय करायचं काही समजत नाहीये. परदेशामध्ये जाण्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न केले, याला त्याला 70, 80, 90 हजार जितके पाहिजे तितके पैसे दिले. त्याने म्हटलं दुबईमध्ये किंवा कुवेटमध्ये तुम्हाला नोकरी मिळवून देतो, गल्फ कंट्रीजमध्ये नोकरी देतो असं म्हटल्यानंतर तुम्ही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून कर्ज घेऊन त्याला पैसे देऊन टाकले आणि आता त्याने आपला मोबाईल बंद करून टाकला. आता पुढे काय करावं तुम्हाला काही समजून येत नाही. पूर्ण गोंधळ आहे. कुणीतरी सांगितलं तुमच्या मुलाला नोकरी मिळवून देतो, यामुळे तुम्ही त्यांना लाख रुपये दिले आणि आज तुमची स्थिती गोंधळून गेली आहे. मुलीचं लग्न लावण्या अगोदरच तुम्ही सर्व हुंडा देऊन टाकला आणि आता तुमच्या लक्षात आलं की तुमच्या मुलीचं ज्याच्याशी लग्न होणार तो तुमचा जावई किंवा तो मुलगा हा चांगला नाहीये हे तुम्हाला समजलं आणि तुम्ही तर हुंडा देऊन बसला. काय करावं समजत नाही. गोंधळ आहे. त्या जमिनीसाठी, शेतासाठी तुम्ही ऍडव्हान्स दिला आणि आता नंतर तुम्हाला समजून आलं त्या जागेचं या अगोदरच 2दा रजिस्ट्रेशन झालं आहे. जे पैसे दिले ते परत मिळत नाही. ज्याने घेतले तो व्यक्ती दिसत नाही. गोंधळ झाला आहे. मी विचारत आहे, आज आमच्यातील किती लोक गोंधळांमधून जगत नाहीयेत? काय करावं काही समजत नाही. काय करावं काही सुचत नाही. कोणता मार्गच दिसून येत नाहीये. बाबेलचं नगर अर्ध बांधलं आणि अर्ध्यावरच ते थांबलं. आज आमच्यातील अनेक लोकांच्या जीवनात अनेकशे कामं अर्धवटच थांबलेली आहेत. घराचं बांधकाम अर्ध्यावर थांबलं, मंडळीचं बांधकाम अर्ध्यावर थांबलं, चर्च बांधणं अर्ध्यावर थांबलं, मुलीच्या लग्नाचे प्रयत्न अर्ध्यावर थांबले, ते शेत खरेदी करण्याचा प्रयत्न अर्ध्यावर थांबला. आज कितीतरी विषय तुमच्या जीवनामध्ये अर्ध्यावर थांबून आज तुम्ही गोंधळात पडले आहात. कोणताही मार्ग तुम्हाला दिसून येत नाहीये. पण अशी परिस्थिती का आली आहे मी सांगू का? तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये परमेश्वराला स्थान न देता आपल्याच बुद्धीने तुम्ही काम केलं. आपल्या स्वतःच्या बुद्धीचा आधार घेतला
आणि आज काही समजून न येत असल्यामुळे दुःख भोगत आहात. व्यर्थ नाव मिळवण्याच्या धडपडीने प्रयत्न केले. अमेरिकेचं स्थळ आहे असं म्हणून मोठा आनंद केला. अमेरिकेत जाऊन शिकायचं आहे असं म्हणत खूप आनंद केला. परदेशात चाललो, परदेशात जायचं आहे, मोठा आनंद केला. परंतु तुमच्या आनंदामध्ये नेमकं देवाची इच्छा काय आहे हे जाणून घेतलं का? एकदा विचार करा. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, शेवटी त्यांची परिस्थिती काय झाली माहीत आहे? ते कोटचेच राहिले नाही. प्रियांनो, एक दिवस एका व्यक्तीने मला एक असं घर बांधायचं आहे जे आजपर्यंत कोणीच बांधलं नाही असं ठरवून त्याने प्रयत्न केले. व तेवढंच नाही, त्याच्या घराच्या चहूबाजूच्या भिंतीला खास करून नक्षीकाम केलेले जे लाकडाचे खांब होते, लाकडाने बांधलेले ते सुंदर खांब त्याने ते तेथे लावले. 2 करोड रुपये खर्च करून आलिशान घर त्याने तयार केलं. त्याचे विचार काय होते की या संपूर्ण भागामध्ये जसं घर मी बांधलेलं आहे असं घर दुसऱ्या कोणीही बांधलेलं नाही. त्याने कशासाठी ते बांधलं होतं? नावासाठी. आज आमच्यात बरेचसे लोक केवळ नाव मिळवण्यासाठी काहीतरी करत असतात. सावध व्हा, हे चांगलं नाही. नावासाठी धडपड करून अतिशय आलिशान घर बांधलं. आता जेव्हा गृहप्रवेश करायचा आहे असा विचार करून त्याने सर्व तयाऱ्या केल्यानंतर एक दिवस तो आणि त्याच्या बरोबरचे सर्व बिल्डर मिळून आतमध्ये गेले, तर आतमध्ये गेल्याबरोबर लगेचच असा आवाज तिकडे आला. ते घर आता नवीन होतं, परंतु भयंकर आवाज तेथे येत होता. त्यांनी खूप प्रयत्न करून देखील तो आवाज थांबला नाही. कोणीतरी त्यांना सांगितलं, तुमच्या घरात अशुद्ध सावली आहे. काय आहे? अशुद्ध सावली आहे. ही अशुद्ध सावली घालवायची असेल तर काही कर्म केले तरच, किंवा काही मंत्रतंत्र केले तरच हा आवाज थांबेल. असं सांगितल्यावर त्या श्रीमंत व्यक्तीने आपलं नाव करण्यासाठी ते घर तर बांधलं, पण त्या घरामध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आली. यामुळे त्याने बरेचसे प्रयत्न तिकडे त्या घरात केले, परंतु तरीही काही उपयोग झाला नाही. परंतु तितक्यातच त्या एरियामध्ये ख्रिस्ती लोकांची एक सभा भरलेली होती. प्रार्थनेद्वारे अशक्य गोष्टी शक्य होतात हे सत्य जाणणारा एक त्याचा मित्र देखील त्याच्यासोबत होता. त्याने त्याला सांगितलं, तू तर सर्व प्रयत्न केले आहेस ना, पण तू आता केवळ शेवटचं देवाकडे प्रार्थना करणाऱ्या त्या सेवकांना किंवा ते जे पास्टर असतात त्यांना बोलावून आण. जर त्यांच्या प्रार्थनेने हा आवाज जर थांबला तर तुला शांतीने तुझ्या घरामध्ये पत्नी आणि मुलांसोबत राहता येईल. हा प्रयत्न का करत नाही असं म्हटल्यावर शेवटी तो म्हणाला, ठीक आहे असं म्हणून पास्टरांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, पास्टर साहेब, मी काही हे जे घर आहे ते सुख शांतीने येथे राहण्यासाठी तयार केलेलं नाही, परंतु या भागातल्या सर्व लोकांनी मला मोठं मानलं पाहिजे, यामुळे केवळ मोठेपणाच्या उद्देशाने मी हे घर बांधलं आहे. पण या घरात मला येता येत नाहीये. घरात प्रवेश केला तर भयंकर आवाज इथे येत आहे. असं सांगितल्यावर जेव्हा पास्टर आत गेले तेव्हा आवाज चालू होता. पास्टर बाहेर आले आणि त्या घराच्या चहूबाजूने पायी पायी चालत ते प्रार्थना करू लागले. त्या पास्टर सोबत जे असिस्टंट पास्टर होते त्यांना सांगितलं की तुम्ही आतमध्येच थांबा, मी बाहेर जाऊन प्रार्थना करतो असं सांगून घराच्या चहूबाजूने फिरून ते थांबले व देवाला विचारलं, देवा, या आवाजाचं कारण काय आहे? हे तू प्रगट कर देवा. तुझ्यावर विश्वास ठेवून यांनी मला बोलावलं आहे. अशी प्रार्थना करून एक एक पाऊल पुढे टाकत ते पास्टर पुढे जाऊ लागले. ते थांबले, प्रार्थना केली, पुढे जाऊन पुन्हा थांबले. लगेच आतमध्ये असणारा सेवक म्हणाला, पास्टर, आवाज थांबला आहे असं बोलला. आवाज थांबला आहे का? ठीक आहे देवा, आवाज थांबला आहे, तू माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला दिलंस असं म्हणून जसंच एक पाऊल पुढे टाकला, पास्टर, पुन्हा आवाज येऊ लागला आहे. पुन्हा आवाज आला आहे का? बरं, ठीक आहे. मग त्या घराच्या मालकाला बोलावून आणलं. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत या घरामध्ये येत असणारा जो आवाज आहे तो थांबून जाईल. तुम्ही तुमचे मित्र व नातलगांना आमंत्रित करा आणि आनंदाने गृहप्रवेशाची तयारी तुम्ही करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. 12 वाजेच्या आतमध्ये हा आवाज थांबून जाईल. त्या मालकाला फार आश्चर्य वाटलं. मित्राला देखील आश्चर्य वाटलं. आम्ही कितीतरी प्रयत्न करून देखील आवाज थांबला नाही, पण तुम्ही निश्चित सांगत आहात की हा आवाज 12 वाजेपर्यंत थांबेल. सर्व नातलगांना तुम्ही बोलावण्यास सांगत आहात, खरंच हा आवाज थांबणार का? हो, निश्चित उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत
हा आवाज पुन्हा कधीच ऐकू येणार नाही. तुम्ही हिम्मत धरा, असं ते बोलले. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आता तो आवाज कसा थांबणार होता? तुम्हापैकी किती लोक हे जाणू इच्छित आहेत? हात दाखवा. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपल्या प्रयत्नामध्ये जर देव नसेल तर तुम्ही कितीही चांगलं घर बांधलं तरी त्या घरात तुम्ही राहू शकणार नाही. किंवा आपल्या सेवेमध्ये जर प्रभू नसेल तर तुम्ही कितीही सुंदर प्रचार केला, त्या प्रचाराने कोणीही सुधारणार नाही. तुमच्या प्रवासात जर देव नसेल तर तुम्ही कोठेही पोहोचू शकणार नाही. तुमच्या प्रयत्नांमध्ये जर देव नसेल तर तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. त्या व्यक्तीने ते घर तर बांधलं, परंतु त्या घरामध्ये तो राहू शकला नाही. मग पुढे काय झालं? शेवटी दुसरा दिवस आला. सर्व नातेवाईक जमा झाले. त्यांनी घरात प्रवेश केला. पास्टरांनी सांगितलं होतं की 12 वाजता हा आवाज थांबेल. काय खरंच आवाज थांबेल का, असं म्हणून सर्व लोक वाट पाहू लागले. पास्टर आत आले, सर्व लोकही आत आले, परंतु आवाज तर येतच राहिला. 11:55 झाले, 11:58 झाले, 11:59 झाले, 12 वाजले व आवाज थांबला. तेव्हा घरातील सर्व लोकांनी जोराने टाळ्या वाजवल्या व सर्व आनंद करू लागले. नंतर त्या पास्टरांना त्या घराच्या मालकाने विचारलं, पाळक साहेब, मी खूप सर्व प्रयत्न केले, परंतु तो येणारा आवाज थांबला नाही. परंतु तुम्ही आवाज थांबण्याचा निश्चित वेळ सांगितला आणि तो आवाज थांबवला, हे कसं शक्य झालं? तेव्हा पास्टरांनी विचारलं, खरं तुम्ही हे घर का बांधलं? मोठेपणा दाखवण्यासाठी, सुख शांतीने राहण्यासाठी घर बांधलं पाहिजे, परंतु त्याने नाव करण्यासाठी बांधलं. तुम्ही बढाई केल्यामुळेच तुमच्या जीवनात ही समस्या आली. तुम्हाला देवाने धडा शिकवण्यासाठीच हा आवाज त्याने येथे ठेवला. बायबलमध्ये एक वचन आहे. काय आहे ते? परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे जे श्रम आहेत ते व्यर्थ आहे, असं बायबल सांगतं. जर देव बांधत नसेल तर हे सर्व असंच घडेल. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमचं कुटुंब असेल, तुमचं घर असेल, तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचे प्रयत्न असतील, देवामध्ये ते सुरू केले नाहीत तर तुमचे प्रयत्न अपयशी ठरतील. खरं नेमकं काय घडलं होतं माहितीये? आपलं नाव मोठं करण्याच्या उद्देशाने त्या घराच्या भिंतीभोवती जे मोठे लाकडं मागवलेले होते, त्या जे लाकडं होते त्या खांबांमध्ये एका जागी एक छिद्र होतं. ते छिद्र असल्यामुळे बाहेरून आत जी हवा येत होती, त्या छिद्रामधून आत शिरणारी ती हवा एखाद्या शिट्टीप्रमाणे असं करत बाहेर येत होती. पास्टर प्रार्थना करत असताना, परमेश्वर देवा, हा आवाज येत आहे, यामागचं कारण काय आहे देवा, असं बोलत ते पायी पायी चालत एका जागी थांबले. तेव्हा ती हवा थांबली. ते त्या छिद्राच्या आड आले, त्यामुळे ती हवा थांबली. तेव्हा आतून आवाज आला, पास्टर साहेब, आवाज थांबला आहे. एक पाऊल पुढे टाकलं तर पास्टर, पुन्हा आवाज येत आहे. यामुळे त्यांनी बाजूला पाहिलं तर त्यांना ते छिद्र दिसून आलं. प्रार्थना करण्याद्वारेच प्रत्येक समस्येचं जे समाधान आहे ते परमेश्वर देव दाखवत असतो. त्या दिवशी त्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे परमेश्वराने उपाय दाखवून दिला. प्रियांनो, कृपया ऐका. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाला सोडून काहीही केलं तर एक छिद्र देखील पुरेसं आहे. तुमचे सर्व जे प्रयत्न आहेत ते अचानक थांबून जातील. असं न होता तुम्ही जे प्रयत्न करत आहात ते यशस्वी ठरवायचे आहेत तर तुमच्यासोबत परमेश्वर असला पाहिजे. जन्मामध्ये जर देव असेल तर शमूएला सारखा संदेष्टा जन्म घेईल. तुमच्या तरुणपणात जर देव असेल तर योसेफासारखे, दाविदासारखे, दानिएलासारखे पुढारी तयार होतील. तुमच्या कामात जर देव तुमच्या सोबत असेल तर जसं योसेफ आपल्या प्रत्येक कामामध्ये प्रगती करत प्रधानमंत्री बनला, तशीच तुम्हीही प्रगती कराल. तुमच्या विवाहामध्ये जर देव असेल तर त्या विवाहात कोणतीही समस्या असेल, परमेश्वर तुमची ती समस्या सोडवेल. दररोज जर तुम्ही प्रार्थनेसह कुटुंबाला सुरुवात कराल तर तुमच्या कुटुंबाच्या चहूबाजूला देव कुंपण घालेल. तुमचं जे सर्व आहे त्या सर्वस्वाभोवती देव संरक्षण देईल. तुमच्या सेवा कार्यामध्ये जर देव तुमच्या सोबत असेल तर तुमचं ते सेवा कार्य वाढत जाईल.
ओंगुलमध्ये असणारं जे टेम्पल आहे ते 90 दिवसांमध्ये बांधण्यात आलं. हे माणसांकडून शक्य नाहीये. 90 दिवसांमध्ये ते टेम्पल बांधून पूर्ण झाल्यावर एका मित्राने मला एक प्रश्न विचारला, पास्टर सतीशजी, खरं तर हे कसं शक्य झालं? नेमकं कसं घडून आलं? मी त्यांना काय उत्तर दिलं माहीत आहे? परमेश्वर जर बरोबर असेल तर सर्व काही शक्य होतं. सेवा कार्यात असो किंवा प्रवासामध्ये असो किंवा आपल्या प्रयत्नात असो, जर देव तुमच्या सोबत आहे तर सर्व काही शक्य आहे. आज तुमची मोठी समस्या कोणती आहे ठाऊक आहे? तुमची ती समस्या नाही, तर देव तुमच्या सोबत नाही हीच मोठी समस्या आहे. देव तुमच्या सोबत राहत नाही याचं कारण ठाऊक आहे. तुमच्यात असं पाप आहे जे तुम्ही अजून सोडलेलं नाही. ते पाप अजूनही तुमच्यात आहे, यामुळे देवाने तुम्हाला सोडून तो निघून गेला आहे. काय आज देवाकडे प्रार्थना करणार, विनवणी करणार का? देवा, तुझ्याशिवाय असणारी सुरुवात, तुझ्याशिवाय असणारी सेवा, तुझ्याशिवायचे सर्व प्रयत्न, तुझ्याशिवाय जो प्रवास, तो अत्यंत धोकादायक आहे हे मी जाणून घेतलं आहे. आज आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्हाला तुझी गरज आहे असं बोलणारे कोणी आहेत तर माझ्यासोबत प्रार्थना करणार का? पवित्र परमेश्वर देवा, या लहान दासाच्या द्वारे तू तुझ्या लोकांशी बोललास, आभार मानतो. प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात तुझ्यासोबतच केली पाहिजे. प्रत्येक दिवस तुझ्यासोबत सुरू झाला पाहिजे. प्रत्येक काम तुझ्यापासून सुरू झालं पाहिजे. प्रत्येक प्रयत्न तुझ्यामध्ये सुरू झाले पाहिजे. प्रत्येक प्रवास तुझ्यापासून सुरू झाला पाहिजे. प्रत्येक सेवा तुझ्याद्वारेच सुरू केली पाहिजे. बहुमूल्य संदेशाद्वारे तू आम्हाशी बोललेला आहेस. देवा, तू आम्हाला कृपेने देत असलेले विजय आम्ही प्राप्त करून, परमेश्वरा, आम्ही ज्वलंत असं जीवन जगावं, इतरांसाठी आदर्शाचं कारण बनावं, अशी कृपा तू आम्हावरती कर. जितक्यांनी ही लक्षपूर्वक वचन ऐकलेलं आहे, पेरलेल्या वचनाला फळ येऊ दे. देवा, सर्व सेवकांना तू भरपुरीने आशीर्वाद दे, त्यांच्या मंडळांमध्ये उन्नती दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.